जय श्रीराम. कसे आहेत मित्रांनो? मी तुमचा मित्र हरपाल राजपूत. मित्रांनो, मागच्या वीकमध्ये मी एक व्हिडिओ शेअर केली होती गणपती बाप्पाची वर्गणीची. ही भरपूरसे छोटे मोठे बिझनेसवाल्यांना आवडली ही, कारण त्यांचं म्हणणं असं होतं आम्ही 100 रुपये देतो, ते 1000 रुपये मागता. मित्रांनो, गणपती बाप्पा असं सांगत नाही की तुमच्यावर संकट आलं आणि माझ्या पायाशी या. मित्रांनो, गणपती बाप्पाचा उत्सव हा मनवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी एक विचार केला होता. एका गावात एकच गणपती असावा, पण आजची जर परिस्थिती बघितली तर एका गावात 100 गणपती असतात. त्यांनी हा विचार असा केला होता की लोक एकजूट येतील आणि जो काही आपल्यावर अत्याचार होतोय किंवा आपल्या बहिणींचे नाव घेतलं जातं आहे हे होणार नाही. कारण जोही व्यक्ती आहे संघटित असेल, सोबत असेल, म्हणून समोरच्याची हिंमत होणार नाही की आपल्या बहिणींचे नाव घेणं, आपल्या आईचे नाव घेणं. आणि दुसरी गोष्ट, आपण कानून कायदा हातात घेऊ नका. चाकू घ्या, तलवार घ्या, रायफल घ्या असं सांगू नका, चुकीचा संदेश देऊ नका. भरपूरसे असे गेम आहेत, रायफल शूटिंग आहे, तलवारबाजी आहे, त्यात तिला सांगा या गेममध्ये पार्टिसिपेट हो. झाल्यानंतर ती चालवणंही शिकेल आणि तिला कळेलही की हे चालवायचं कसं आणि कोणावर चालवायचं. आणि हां, आपल्या घरातील आई वडील यांना पण मी सांगू इच्छितो, तिला लिपस्टिक लावणं मना करू नका, कपडे घालणं मना करू नका. कारण आपल्याला समोरच्याचाच दृष्टिकोन चेंज करायचा आहे, तिचा नाही करायचा. तिला तर आपण वाघिणी बनवणार आहेत, पण वाघिणी जर चेंज होत असेल तर समोरच्या घाबरणार तरी कसा. तर आपल्या घरात जी आई असेल तिला समजून विचारा, दिवसभरात काय झालं, कुठं गेली होती, काय केलं, आणि तिची मैत्रीण बनून राहा. म्हणजेच हे काही असं होणार नाही आणि आपल्या कानावर येणार नाही. जय श्रीराम.